जर आपल्या आजूबाजूला ब्रेन हॅमरेजच्या आजारामधून रिकव्हरी होणारा कोणी पेशंट असेल तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? नमस्कार, मी डॉक्टर अरिहंत पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन वर्किंग ॲट यशप्रभा न्यूरो हॉस्पिटल मिरज. ब्रेन हॅमरेजच्या रिकव्हरीमध्ये मुख्य 3 ते 4 गोष्टी आहेत. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर मॉनिटरिंग अँड स्ट्रिक्ट कंट्रोल. आता स्ट्रिक्ट कंट्रोल कसा ठेवायचा? तर औषध गोळ्या नियमित घेऊन आणि फिजिकल किंवा मेंटल कोणतीही गोष्ट जी स्ट्रेसफुल होईल आणि ब्लड प्रेशर वाढेल अशी गोष्ट करू नये. दुसरं गोष्ट, बऱ्याचदा असे पेशंट बेड रिडन किंवा डिपेंडंट झालेले असतात हातापायातली ताकद गेल्यामुळे. तर अशा पेशंटना बऱ्याचदा कॉम्प्लिकेशन्समध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, छातीचं किंवा लघवीचं. आणि डिपेंडंट असल्यामुळे त्यांना स्वतःची काळजी स्वतः घेता येऊ शकत नाही. म्हणून आपण त्यांचा क्लिनलीनेसवरती लक्ष ठेवलं पाहिजे. इन्फेक्शन होऊ नये म्हणून लघवीचे कॅथेटरची स्वच्छता केली पाहिजे. छातीचे फिजिओथेरपी केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जितकं लवकर जाऊन ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे तेवढंच महत्व घरी फिजिओथेरपीला दिलं पाहिजे. कारण फिजिओथेरपी हा जवळजवळ 50 ते 60% ट्रीटमेंटचा भाग आहे. ही 3 गोष्टी झाल्या. आणि चौथा शेवटचा गोष्ट म्हणजे जर न्यूरो डेफिसिट्स म्हणजे एखाद्या हातापायातली ताकद गेली असेल आणि ती रिकव्हरी फेज मधून परत जर खराबी होत आहे असं जर लक्षात आलं तर इमिडिएट डॉक्टरांना कन्सल्ट करायचं, जेणेकरून रिहॅमरेज झालेलं आहे का हे कन्फर्म करून त्यावरती ट्रीटमेंट देता येऊ शकते.